संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो। मित्रांनो, सध्या शिक्षण सेवकांना बदली संदर्भातला कुठलंही धोरण राज्य सरकारचं नाहीये। सर्वांना माहिती की आंतरजिल्हा बदल्या असतील त्या शिक्षण सेवकाच्या पूर्णपणे बंद आहेत आणि यासाठी आपल्याकडून जेवढा प्रयत्न आपल्याला करायचा तेवढा निश्चितपणे आपण त्या ठिकाणी करणारच आहोत। राज्यभर यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे, अन्यथा आयुष्यभर आपल्याला वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी राहावं लागणार आहे। परंतु सध्या एक महत्त्वाची बातमी त्या ठिकाणी येते, ती म्हणजे आंतरजिल्हा बदलीच्या संदर्भामधली 2025 मध्ये ह्या बदल्या होणार होत्या, परंतु जे जनगणनेचं त्या ठिकाणी काम आलं, त्या जनगणनेच्या कामामुळं जो आंतरजिल्हा बदलीचा टप्पा होता तो कुठेतरी थांबला आणि आता 31 मार्च 2027 पर्यंत या बदल्यावरती ज्या बदल्या होणार आहेत त्यावरती कुठेतरी शासनाने स्थगिती दिलेली आहे। मग आता 31 मार्च नंतर या बदली प्रक्रियेला मोठा वेग त्या ठिकाणी येऊ शकतो, परंतु एक गोष्ट निश्चित आहे, आता जुलै म्हणजे अजून जवळपास एक 7 ते 8 महिने बाकी आहेत आणि ह्या 8 महिन्यामध्ये आता आंतरजिल्हा बदलीचा टप्पा घ्यावा यासाठी वेगवेगळ्या संघटना किंवा काही आमदार हे प्रयत्न करताना त्या ठिकाणी दिसत आहेत किंवा प्रत्येक शिक्षकांची आशा आहे की शिक्षक भरती होण्याच्या आधी हा टप्पा त्या ठिकाणी पूर्ण व्हावा। आपण काल बघितलं असेल की जे अमरावती जिल्ह्यामध्ये कंत्राटी भरतीच्या संदर्भामध्ये 10 महिन्यापर्यंतची नियुक्ती त्यांनी दिलेली आहे। मी या आधी सुद्धा सांगितलं होतं, माझे जुने व्हिडिओज बघा आणि त्यानंतर त्याचं तुम्ही ॲनालिसिस जर केलं, तुम्ही पहिल्यापासून सांगतो की भरती प्रक्रिया ही काही जण सांगतात 2 महिन्यात होणार होती, 3 महिन्यात होणार होती। हे मागच्या 4-5 महिने आधीचे व्हिडिओ बघा। मी पहिलंच सांगितलं की भरती प्रक्रिया ही 2027 पर्यंत पूर्ण होणार नाही किंवा प्रत्यक्ष नियुक्तीपत्र हे 2027 पर्यंत तुमच्या हातामध्ये मिळू शकत नाही। याचं कारण असं आहे की पदोन्नती जर आपण बघितली असेल तर पदोन्नती त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणची स्थगिती झालेली आहे। त्याला माननीय उपाध्यक्ष यांनी पत्र देऊन स्थगिती आणण्याचा प्रयत्न केला किंवा तसे आदेश त्या ठिकाणी दिलेत। आता तो विषय तर वेगळा आहे, जर ते झालं तर पुन्हा शिक्षक भरतीवरती त्या जागेवरती परिणाम होणार आणि त्यानंतर दुसरा विषय की आंतरजिल्हा बदलीचा। आता आंतरजिल्हा बदल्या ह्या विनाअट कराव्यात यासाठी पदवीधर आमदार सत्यजित दादा तांबे यांनी पत्र दिलेलं आहे। त्या पत्रामध्ये काय सांगितलं आपण ते बघूया। आता आंतरजिल्हा बदल्या शिक्षकांच्या होणार का, तर यासाठी अनेक शिक्षक जे आहेत जे इतर जिल्ह्यामध्ये ते उत्सुक आहेत आणि त्यांचं लक्ष या बदल्यांकडे लागलेलं आहे। आता या पत्रामध्ये आपण पाहूया ही शिक्षक भरतीपूर्व जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत विनंत्या बदल्या तसेच पती पत्नी एकत्रीकरणासाठी आंतरजिल्हा बदल्या या विनाअट कराव्यात असं पत्र या ठिकाणी आमदार सत्यजित दादा यांनी दिलेलं आहे। आता यामधला जर आपण विषय बघितला तर राज्यातील प्राथमिक शिक्षकांची निवेदने मला प्राप्त झाली असून त्यामध्ये जनगणनेच्या राष्ट्रीय कामकाजामुळे मे 26 मध्ये प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होऊ शकल्या नाहीत। दिनांक 16 जून 2026 रोजी जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून पुढील टप्पा फेब्रुवारी 2027 पासून सुरू होणार आहे। त्यामध्ये नवीन शिक्षक भरतीपूर्व राज्यातील प्राथमिक शिक्षकांची, इथं लक्षात घ्या काय मुद्दा केला की नवीन शिक्षक भरतीपूर्व राज्यातील प्राथमिक शिक्षकांची जिल्हा अंतर्गत विनंती बदली प्रक्रिया तातडीने राबवणं आवश्यक आहे। राज्यातील अपंग महिला शिक्षिका, आजारी शिक्षक, पती पत्नी एकत्रीकरण प्रकरणे, दुर्गम भागातील शिक्षक, मागील ऑनलाईन बदल्या प्रक्रियेमुळे गैरसोय झालेल्या एकल शिक्षक, इच्छुक शिक्षकांच्या बदल्या जिल्हा सेवा ज्येष्ठतेनुसार निवड रिक्त जागा विनाअट करण्यात याव्यात। तसेच राज्यातील शिक्षक पती पत्नी 18 ते 20 वर्षापासून वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यरत असून विशेषतः महिला शिक्षकांना कौटुंबिक, मानसिक, शारीरिक अडचणींना सामोरे जावं लागत आहे। यापूर्वी ज्या पद्धतीने माजी सैनिकाच्या पत्नी विशेष प्राधान्य देऊन आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या, त्याच धर्तीवर शासकीय सेवेत कार्यरत शिक्षक पती पत्नीची विनाअट एकत्रीकरण करण्यात यावे। तसेच
बिंदू नामावलीच्या अटीमुळे प्रलंबित असलेल्या प्रस्तावाने विशेष सवलत देऊन न्याय देण्यात यावा. कारण बिंदू नामावलीमध्ये सुद्धा अनेक बदली प्रक्रिया त्या ठिकाणी झालेल्या नाही आहे, कारण ही अडचण असल्यामुळे. तरी राज्यातील हजारो शिक्षक व त्यांच्या कुटुंबियांच्या हिताचा विचार करून शिक्षक भरतीपूर्व जिल्हा अंतर्गत विनंत्या बदल्या तसेच पती पत्नी एकत्रीकरण करण्यासाठी आंतरजिल्हा बदल्या विनाअट राबवण्याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा असं आमदारांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. गोरे साहेबांनी त्यांनी त्या ठिकाणची विनंती केलेली आहे. आता एक निश्चित आहे मित्रांनो की आपण जर बघितलं असेल तर 2019च्या भरतीमध्ये सुद्धा आंतरजिल्हा बदल्या झाल्यानंतरच त्यांना नियुक्त्या दिल्या होत्या पवित्र पोर्टलमध्ये. आत्ताच्या भरतीमध्ये सुद्धा आपण बघितलं असेल की आंतरजिल्हा बदलीचा टप्पा पार पडल्यानंतरच बदल्या झाल्यानंतरच नवीन भरती झाली आणि आता सुद्धा तीच मागणी आहे. त्यामुळं काय आहे याच्यामध्ये लक्षात घ्या की मार्च आता सरळ दिसतंय ना की 31 मार्च पर्यंत बदल्या बंद आहेत. त्यामुळे 31 मार्च पर्यंत प्रत्यक्ष नियुक्त्या त्या ठिकाणी पवित्र पोर्टलच्या उमेदवारांना मिळतील का, तर त्या ठिकाणी शाश्वती सांगता येत नाही. कारण जून पर्यंत ह्या बदल्या लांबणीवरती जाऊ शकतात. फक्त त्याचं कारण काय असू शकते बदल्या. आणि गेल्या अनेक वर्षापासून मी बघतोय की सिंधुदुर्ग असेल, बऱ्याच जिल्हे असेल की त्या ठिकाणून 10 15 वर्ष जुन्या ठिकाणी त्या ठिकाणी ते काम करतात, म्हणजे त्या जिल्ह्यात काम करतात आणि त्यांचे पती हे वेगळ्या जिल्ह्यामध्ये काम करतात किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर अनेक वर्षापासून काम करतात. त्यामुळं त्या बदल्या होणं त्या ठिकाणी गरजेचं आहेच आहे. परंतु आता त्याचा परिणाम हा बदलीचा परिणाम हा शिक्षक भरतीवरती सुद्धा त्या ठिकाणी होईल. त्यामुळं यामधला काही मध्यस्थ मार्ग काढून जसं की आता प्रोसेस जी आहे ती प्रोसेस सुरू करून फक्त नियुक्त्या ज्या आहेत प्रत्यक्ष नियुक्त्या त्या ठिकाणी 31 मार्च पर्यंत देण्यात येऊ नये. 31 मार्चच्या नंतर त्या ठिकाणी द्याव्यात. पण बाकीचं शिक्षक भरती असेल किंवा शिक्षकांच्या बदली प्रक्रिया असेल तर ह्या सायमल्टेनियसली दोन्ही गोष्टी एकत्रित चालवाव्यात, जेणेकरून काय होईल की यांना ज्या बदल्या आहेत त्या जिल्ह्यामधल्या त्या बदल्या करून फक्त रिलीव्ह जे आहे ते रिलीव्ह जर केलं नाही तर ह्या बदली प्रक्रिया जर लवकरात लवकर केली, कारण एक टप्पा पूर्ण झालाय, दुसरा टप्पा बाकी आहे, तर दुसरा टप्पा सुद्धा लवकरच त्या ठिकाणी पूर्ण होईल. परंतु 31 मार्च पर्यंत बदल्या न केल्यामुळं प्रत्यक्ष बदल्या ह्या 31 मार्चच्या नंतर शासन देऊ शकतं. तसं जर विनंती राज्य सरकारनं जर वरती केली, केंद्र सरकारकडे केली की असं आहे, ह्या बदल्या प्रक्रिया थांबलेल्या आहे आणि यासाठी आम्ही एक शासनाकडनं फक्त यांना जिल्हा प्रक्रिया ती राबवतो आणि प्रत्यक्ष त्यांना जे रिलीव्ह आहे ते 31 मार्चच्या नंतर आम्ही करू असं जर ॲफिडेविट करून दिलं आणि तशी परवानगी जर घेतली केंद्र सरकारची तर ह्या बदल्या होऊ शकतात. त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. केंद्राकडे जर असं पत्र राज्य सरकारनं विनंती वजा केलं तर 100% हे होऊ शकतं. कारण त्यांना एकच केंद्र सरकारचं म्हणणं काय की 31 मार्च पर्यंत त्यांना ज्या बदल्या आहेत त्या बदल्या जर झाल्या तर त्यांच्या त्या याच्या जनगणनेच्या कामावरती परिणाम होऊ शकतो. परंतु जर शासनाने ॲफिडेविट दाखल केलं आणि तिथं सांगितलं किंवा विनंती जर केली की 31 मार्च पर्यंत यांना रिलीव्ह करण्यात येणार नाही तर केंद्र सरकार यांना त्या ठिकाणची मंजुरी मिळू शकते. तर मला असं वाटतं की ह्या दोन्ही गोष्टी आंतरजिल्हा बदली आणि शिक्षक ह्या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली सुरू झाल्या पाहिजेत, जेणेकरून जुने शिक्षक हे आपल्या जिल्ह्यामध्ये जातील आणि नवीन शिक्षक हे नवीन जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी रुजू होतील. पण ह्या बदल्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शिक्षक भरती करू नका म्हणणं हे सुद्धा कुठेतरी अन्यायकारक ठरू शकतं. त्यामुळे दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली झाल्या तर त्या ठिकाणी बदल्याही होतील आणि शिक्षकांना नियुक्त्या सुद्धा त्या ठिकाणी होतील. शिक्षण सेवकांच्या बदल्या संदर्भामध्ये GR आपल्याला हे नाहीये, म्हणजे आपल्या बदल्या बंद आहेत तरी सुद्धा आपण त्यासाठी लवकरच प्रयत्न करणार आहोत. कारण सर्व जिल्हा परिषदच्या आता जे नवीन शिक्षण सेवक लागले त्या सर्वांची इच्छा आहे की बदली प्रक्रियेचा GR यामध्ये शिथिलता यावी आणि त्या पुन्हा सुरू व्हाव्या. त्यामुळे आपल्याकडनं सुद्धा त्याला निश्चितपणे प्रयत्न केले जातील. आंतरजिल्हा बदलीसाठी सुद्धा आमच्याकडनं जेवढं प्रयत्न करायचं आहे या अधिवेशनामध्ये तेवढे प्रयत्न आम्ही निश्चित करू. शिक्षक भरतीसाठी सुद्धा प्रयत्न करू. जे आपले काही प्रलंबित प्रश्न असतील, तुम्हाला काय वाटत असतील तर तुम्ही त्या कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका.
भेटूया नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.